पुण्यातल्या किशोर धनकुडे यांनी दुसऱ्यांदा एव्हरेस्ट सर केलेला आहे। दोनही बाजूंनी एव्हरेस्ट सर करणारे ते राज्यातील पहिलेच गिर्यारोहक ठरलेले आहेत। 2014 मध्ये त्यांनी उत्तरेकडून म्हणजे चीनच्या दिशेने एव्हरेस्ट सर केला आणि यावर्षी दक्षिणेकडून म्हणजेच नेपाळच्या दिशेने त्यांनी एव्हरेस्ट सर केलेला आहे। अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने त्यांनी ही मोहीम पार पाडलेली आहे। कसा होता त्यांचा यावेळचा अनुभव जाणून घेतले आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुण्याचे सुपुत्र किशोर धनकुडे यांनी जगातील सर्व उच्च शिखर ते म्हणजे माउंट एव्हरेस्ट एकदा नव्हे तर दोनदा सर करून ते परत आलेत। 2014 साली उत्तरहून चीनच्या दिशेने त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलं होतं आणि नुकतंच त्यांनी नेपाळच्या दिशेने माउंट एव्हरेस्ट सर करून ते नुकतंच काल रात्रीच ते घरात परत आलेले आहेत आणि घरात त्यांच्या एक उत्साहाचं वातावरण आहे सध्या। काय सांगाल, कसे एक्सपिरियन्स होते? महाराष्ट्रातून तुम्ही पहिले ठरले आहात ज्यांनी दोन्ही बाजूनी चायना आणि नेपाळच्या बाजूनी ज्यांनी शिखर हे माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे, तुम्ही असे पहिले ठरताय। 2014 साली मी चायना साईडने एव्हरेस्ट सर केला। त्यावेळेस हा विचार नव्हता केलेला की मी परत एकदा हे सर करेल, कारण तिथली भौगोलिक परिस्थिती, आर्थिक गणितं आणि प्लस तुमचा फिटनेस या तिन्हीचा संगम यावा लागतो। परंतु 2015 साली मी पुन्हा एकदा नेपाळ साईडने एव्हरेस्ट वर चढायचा प्रयत्न केला, परंतु भूकंप झाला आणि कॅम्प 2 वरनं आम्हाला परत यावं लागला। 2016 साली परत ही सगळी समीकरणं जुळणं अवघड असतं, त्यामुळे मी त्या वर्षी ब्रेक घेतला आणि ह्या वर्षी ती समीकरणं जुळून आली। फिटनेसच्या बाबतीत मी एकदम ह्या वर्षी उच्च स्तरावर होतो। फार अवघड आहे, कारण लोक एकदाच करून एव्हरेस्ट परत त्या माउंटेनवर काय माउंटेनिअरिंगमध्ये पण जाण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, जर का वाईट अनुभव आले त्यांना त्या एखाद्या मोहिमेमध्ये तर। त्यामुळे हे दोनदा करणं आणि ही माझं तर तिसरी वेळ होती ही, 2014 साली, 15 साली, परत 17 साली। त्यामुळे निश्चित मला आनंद वाटतोय त्याचा। घरच्यांना कसं तयार केलं सगळ्यात पहिले? म्हणजे दुसऱ्यांदा जाणं खूप मोठं टास्कच होतं का? नाही, मी बांधकाम व्यवसायात मध्ये होतो। जवळजवळ 15-16 वर्ष मी बांधकाम व्यवसायामध्ये घालवली। 2010 साली मी यातनं कम्प्लिटली रिटायरमेंट घेतली, कारण मला वयाच्या 40 नंतर एव्हरेस्ट करायचं होतं। परंतु हे सगळं मी सिक्रेट ठेवलेलं, कारण तशी आपल्याकडे 40 नंतरची कामं म्हणजे मुलांवर लक्ष ठेवणं, शाळा, त्यांचं हे सगळं। परंतु हे मी माझ्यापर्यंतच मर्यादित ठेवलं। त्याची मानसिक तयारी केली, शारीरिक तयारी केली आणि त्यानंतरच मला हे साध्य करता आलं। प्रॅक्टिस शेड्यूल कशी होते? म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस तर नक्कीच केली असेल। प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा 2014 साली जो रूट निवडला होता चायना साईडचा, त्याचा मी पूर्ण अभ्यास केला 1 वर्षभर आधी। त्यानंतर पूर्ण 2 वर्ष मी एन्ड्युरन्स ट्रेनिंगवर फार भर दिला आणि ज्याच्यामध्ये कारण रूट खूप लांब असल्यामुळे तिथे एन्ड्युरन्स फार महत्त्वाचा होता। प्लस वेदर कंडिशन्स तिथल्या वेगळ्या आहेत नेपाळपेक्षा, विंडी खूप आहे त्या वाऱ्यामध्ये, कारण थंडी पण खूप जास्त असते कम्पेअर्ड टू नेपाळ साईड। त्यामुळे त्यावेळेस मी एन्ड्युरन्सवर भर दिला। पहिली नेपाळ साईड ज्यावेळेस निवडली त्यावेळेस मी स्ट्रेंथवर भर दिला, कारण नेपाळ साईडचा रूट शॉर्ट आहे परंतु स्टीप आहे। स्टीप असल्यामुळे मस्क्युलर स्ट्रेंथ ही जास्त लागली कम्पेअर्ड टू एन्ड्युरन्स। तुम्ही एकटाच होता का टीम होती? कोण होतं सोबत तुमच्या? ह्या वर्षी आमची इंटरनॅशनल मिक्स टीम होती की ज्याच्यामध्ये मी भारतीय होतो, अजून एक ब्रिज शर्मा म्हणून मुंबईचे आहेत ते एक होते, जॅपनीज होता एक ऑस्ट्रेलियन, 2 इटालियन, 1 रोमानियन, अशी आमची मिक्स टीम होती। काय सांगाल, जेव्हा त्यांनी हा डिसिजन घेतला तुम्ही कसं सपोर्ट केला? आणि जेव्हा त्यांनी सर केली, म्हणजे इकडून दुसऱ्यांदा ते सर केले, फोन करून कळलं, काय भावना होत्या आपल्या? असं वाटलं की यांना सांगावं की नका जाऊ किंवा थांबवावं,
पण दुसरं मन असं म्हणत होतं की नाही, जर त्यांचं इतकं डेडिकेशन आहे, जिद्द आहे आणि ते करू शकतात, कारण त्यांचं फिजिकल फिटनेस त्यांच्या वर्कआउट आणि ट्रेनिंगवरनं माझ्या लक्षात आलं होतं की हे करू शकतात काहीही. त्यामुळे त्यांची जिद्द आहे आणि त्यांचं स्वप्न आहे, तर ते नक्कीच पूर्ण व्हावं ही इच्छा होती. त्यामुळे मी निगेटिव्ह विचार बाजूला ठेवले आणि त्यांना पॉझिटिव्हली सपोर्ट करायचं ठरवलं. मुलांसाठी त्यांनी एक किंवा नेक्स्ट जनरेशनसाठी एक त्यांनी हे ठेवून दिलंय, म्हणजे की मुलं आयडॉल मानतात, आता त्यांचे बाबा त्यांचे आयडॉल आहेत. काय सांगाल, तुमचे बाबा आता तुमच्यासाठी आयडॉल झालेत आणि कसं चेअर करता तुम्ही? बाबांनी सगळ्यांसमोर म्हणजे आमच्या समोरच एक ते आता आदर्श झालेत आणि त्यांनी आता एव्हरेस्ट केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा एव्हरेस्ट शोधून ते केलेलं आहे आणि आता आम्ही पण त्यांच्यासारखं आमचा कोणत्याही क्षेत्रातला एव्हरेस्ट असेल तो आम्ही सर करू.